लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गुड्डू नंदिनी समोर उभा असतो. तेव्हा नंदिनी त्याला विचारते, गुड्डू भैया तुम्ही?" "हो." "आणि हे सगळं काय आहे?" तेव्हा गुड्डू म्हणत असतो, "सॉरी, मी काम सोडत आहे, नोकरी सोडत आहे." "पण का?" "कारण मला पिंकीचा फोन आला होता आणि पिंकीनं सांगितलं, म्हणजे खरं तर मी तुमची आणि त्याचबरोबर जीवा भैयाची सगळी कहाणी सांगितली आणि तुम्हा दोघांची सगळी कहाणी सांगितल्यानंतर तिने मला एक वचन दिलं की तुम्ही ताबडतोब गावाला निघून या. मी नंदिनी भाऊजीसारखं तुमच्यासोबत अजिबात वागणार नाही आणि त्याचमुळे मी गावाला निघालेलो आहे. खरं तर पिंकी आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये गैरसमज होते, पण ते दूर करण्यासाठी जीवा भैयाने माझी फार जास्त मदत केली. इसलिए मैं ये शहर छोड़ के जात आहे. असं गुड्डूचं हे मस्त असं गुलाबी हिंदी तो नंदिनीसमोर मांडत असतो. खरं तर आता इकडे नंदिनी भावनिक झालेली असते. त्यानंतर गुड्डू म्हणत असतो, "खरं सांगू का नंदिनी भाऊजी, इथे जीवाभयाची काय बी गलती नाही बघा. त्या दिवशी माझ्याकडूनच चुकून तो सोशल मीडियावर अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता." "काय?" "हो. कारण मी त्या दिवशी दारूच्या नशेत होतो. मी काय करत होतो त्या गोष्टी मला समजत नव्हत्या आणि त्याचमुळे त्या दिवशी तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मीच तो पोस्ट केला होता. नंदिनी भाऊजी यामध्ये जीवाभयाची काहीच चुकी नाही बघा. पण मला एक गोष्ट सांगा, मी जेव्हा तुमच्याकडे बोलायला आले होते, विचारायला आले होते, तेव्हा तर इकडे जीवाने हेच सांगितलं होतं, की तो व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांनीच पोस्ट केला म्हणून. मला चांगलंच आठवतंय ना." तेव्हा गुड्डू म्हणत असतो, "हो, त्यांनी ते सांगितलं होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरताय, की त्यांनी हेही सांगितलं होतं, की तो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे, की माझी नोकरी जाऊ नये आणि मला कामावरून तुम्ही किंवा साहेबांनी काढू नये, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्याचमुळे त्यांनी तो आरोप सर्व काही स्वतःवर घेतला." असं गुड्डू आता इकडे सांगू लागतो. तेव्हा नंदिनी हे सगळं ऐकत असते. तेव्हा गुड्डू एवढ्यावरच शांत बसत नाही, तर तो म्हणत असतो, "नंदिनी भाऊजी एवढंच नाही, तर तुमच्यासाठी आलेला एक बुके आणि त्या दिवशी त्यावर लिहिलेली ती चिठ्ठी, ते सुद्धा अक्षरशः इथे फॅन्स फॉलोअर्सनीच पाठवलेलं होतं." "काय सांगताय तुम्ही?" "हो, कारण त्या दिवशी मी जीवा भैयाला आनंदाच्या भरातच दाखवायला गेलो होतो. आनंदाच्या भरात दाखवायला गेल्यानंतर इकडे जे काही जीवा भैया आहेत, ते म्हणजे त्यांच्यासमोर जी मी चिठ्ठी घेऊन गेलो होतो, ती चिठ्ठी माझ्याकडून पाण्यात पडली आणि तेव्हा जीवा भैया मला म्हटले, 'अरे वांग्या, तू काही डोक्यावर पडलायस का? आता काय करायचं?' तेव्हा आम्ही जीवा भैयाला एक सजेशन दिलं होतं आणि ते म्हणजेच की एक काम करा, तुम्ही ही जी काही चिठ्ठी आहे ना, ती तुम्ही जशाला तशी लिहून काढा. तेव्हा जीवा भैया नको म्हटले होते, पण मी म्हटलं होतं नंदिनीला कुठे कळणार आहे आणि तेव्हा नेमकं चिठ्ठी लिहित असतानाच तुम्ही तिथे आलात आणि तुम्ही तिथे आल्यानंतर हा सगळा काही गैरसमज आणि हा सगळा काही गोंधळ तशा पद्धतीने झाला. आणि आणखी एक गोष्ट मी सांगतो, माझ्या रिक्षामध्ये जीवा भैयाने दारू नव्हती ठेवली, तर ती दारू मीच ठेवली होती आणि ती पाण्याची बॉटलमध्ये होती. मला ती दारू नंतर प्यायची होती म्हणून ती दारू मी त्यामध्ये ठेवली होती. पण तुमचा गैरसमज झाला आणि तुमचा गैरसमज झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या सगळ्या गोष्टीसाठी नंदिनी भाऊजी खरंच मी मनापासून माफी मागतो. खरं तर इथे जीवा भैया कधीही दारू पीत नाहीत किंवा ते इतरांनासुद्धा पिऊ नका म्हणून असंच सांगतात आणि त्या दिवशीसुद्धा तसंच झालं होतं. मला त्यांनी सांगितलं होतं सगळं काही अरेंजमेंट करायला आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात, की जो माणूस दारू पितो, तो मात्र त्याच्या लुगाईला, त्याच्या बायकोला नेहमीच फसवतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मी तुम्हाला खरं-खरं सांगतो, जीवा भैयाचं प्रेम हे खोटं नाही आहे हो. जीवा भैयाचं प्रेम हे खरं आहे. आता तुम्हाला जीवा भैयाची याद येणार नाही आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या त्यांच्या आठवणी आणि ह्या सगळ्या त्यांच्या वस्तू आहेत, असं म्हणून गुड्डूने तो बॉक्स नंदिनीच्या हातावर ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो, "आता तुम्हाला मनवायला, तुम्हाला गुड मॉर्निंग बोलायला, त्याचबरोबर तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करायला, रील्स बनवायला कोणीही नसणार आहे. कारण माझा जीवा भैया निघून गेलाय. त्यामुळे त्यांच्यामुळे आज माझी पिंकी आणि माझं प्रेम मला मिळालंय आणि त्याचमुळे नंदिनी भाऊजी मला माफ करा, मी गावाला निघून जातोय." तेव्हा नंदिनी म्हणत असते, "हे बघा गुड्डू भैया, असं जाऊ नका. मी थोडंसं काहीतरी तुमच्याकरिता बनवते, ते खाऊन जा." पण इकडे आता लगेच गुड्डू म्हणत असतो, "माफ करा नंदिनी भाऊजी, ते काही माझ्याच्यानी आता होणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मला
गावाला निघून जावंच लागणार आहे. मी इथे आता जीवा भैयाशिवाय थांबू शकत नाही. असं म्हणून आता इकडे जो काही गुड्डू आहे त्याने तिथून काढता पाय घेतलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात की विक्रमने जीवासाठी जे ताट जेवायला नेलं होतं ते परत घेऊन आलेले असतात आणि तेवढ्यात काव्या तिथे आलेली असते. काव्या विक्रमला म्हणत असते, बाबा काय झालं, जीवा जेवला नाहीये का? तेव्हा लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो जीवा जेवला ना. जेवला जीवा, तो बरा आहे ना? तेव्हा लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो तो बरा आहे ग, पण तो जरा जास्तच बरा आहे. मला कळत नाही. म्हणजे बाबा मला नाही समजलं. हे बघ ना तू, त्याने काय केलेलं आहे. अगं मी त्याच्याकरिता जेवणाचं ताट घेऊन गेलो होतो आणि तेव्हा रिकामं झालेलं ताट इकडे विक्रम काव्याला दाखवत असतात. ते म्हणत असतात, बघ ह्या ताटाकडे तू एकदा बघ, त्याने कसं खाल्लंय, कशा पद्धतीने त्याने हे जेवण जेवलं आहे. अगं असा खात होता जसं काही त्याच्यामागे कोणीतरी लागले. मी त्याला म्हटलं, हे बघ जीवा, अरे सावकाश खा, सावकाश खा, तू बरा आहेस ना? पण तुला सांगू, त्याच्या पोटात आग पडली, आग. त्यामुळे तो काय करत होता ना हे त्यालाच कळलं नाही. मला त्याची फार काळजी वाटू लागली ग काव्या. म्हणजे बघ ना, प्रेमात इथे वेडा झालेला माणूस काहीही करू शकतो. अगदी तसंच काहीसं जीवाच्या बाबतीत होतंय का हेच मला कळत नाही. म्हणजे तो त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट वगैरे करणार तर नाही आहे ना? तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, बाबा तुम्ही असं का बोलताय? हे बघा असं काही एक होणार नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. आणि तुम्हाला असं का वाटतंय की जीवा त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणून काही होणार नाही आहे. बाबा मला एक गोष्ट सांगा, मी बोलू का त्याच्याशी? तेव्हा लगेच आता इकडे जे काही विक्रम आहे ते म्हणत असतात, तू बोलते? हो, अगं मी त्याच्याशी खरं तर बोलायला गेलो होतो. मी त्याला म्हटलं सुद्धा, हे बघ जीवा, तुला जर त्रास होत असेल, तुला जर काही वाटत असेल ना, तर इथे तुझ्या बाजूला मी आजच्या दिवस झोपू का? पण तेव्हा जीवा म्हणाला की नाही, मी ठीक आहे. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, हे बघा बाबा तुम्ही काळजी करू नका. जीवाला काही एक होणार नाही आहे. जीवा ठीक आहे आणि तो बरासुद्धा होईल. तुम्ही असं का करताय? तो वेडा नाही आहे, तो चांगला आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो असं चुकीचं पाऊल अजिबात उचलणार नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे, मी त्याच्याशी बोलते. असं म्हटल्यानंतर आता इकडे विक्रम रडायला लागलेले असतात. कारण जीवाची काळजी आणि त्या सगळ्या गोष्टी इकडे त्यांना दिसत असतात त्याचमुळे. पण काव्याने मात्र त्यांना आधार दिलेला असतो आणि काव्याने आधार दिल्यानंतर इकडे जे काही विक्रम आहेत ते म्हणत असतात, ठीक आहे तुला बोलायचं आहे ना, तर तू एकदा बोलून घे. असं म्हटल्यानंतर काव्या आता जीवाशी बोलायला गेलेली असते. जेव्हा काव्या जीवाशी बोलत असते तेव्हा मात्र जीवा तिचं काहीच ऐकून घेत नसतो. काव्या त्याच्यामागे धावत असते आणि म्हणत असते, असं काय करतोयस जीवा? हे बघ प्लीज जरा तरी थांब ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना. प्लीज जीवा, काय ऐकायचं आहे? असं आता इकडे जो काही जीवा आहे तो इथे काव्याला बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, अरे अरे हे बघ, जरा ऐकून घे माझं मी काय म्हणते ते. बघ काव्या, मला नंदिनीबद्दल आता एक शब्दही बोलायचं नाही आहे. प्लीज तू माझ्याशी काहीच बोलू नकोस. तेव्हा काव्या म्हणत असते, काय तू हे बोलतोयस? पण का आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस तू जीवा? अरे तू वेडा आहेस का? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, हो मी थकलोय, मी हरलोय, मी सगळं काही संपवलंय आता. मला नाही काही बोलायचंय, नाही कुणाबद्दलच काही ऐकून घ्यायचंय. तेव्हा मात्र हे सगळं काही होत असताना आता इकडे काव्या म्हणत असते, पण असं का का करतोयस तू ह्या सगळ्या गोष्टी? अरे तू विसरलायस का की हे जे काही लग्नानंतरचं प्रेम आणि लग्नानंतर काय पण, लग्नासाठी काय पण, हे मिशन आपण दोघांनी मिळून एकत्र हाती घेतलं होतं ना. मग त्या मिशनचं काय? मग तू एवढ्या लवकर हार कशी काय मानू शकतोस जीवा? हे बघ असं काही एक होणार नाही आहे. प्लीज तू असं काही एक करणार नाही आहेस. तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, का का नको करू? कारण आपल्या त्या मिशनचे धागेदोरे आणि त्याचबरोबर सगळा काही निर्णय जर समोरच्या माणसाच्याच हाती असेल तर आपण काहीही करण्याने आणि कसंही वागल्याने त्यांना थोडी ना फरक पडणार आहे. काहीही फरक पडणार नाही. सगळे प्रयत्न करून झालेत ग माझे. सगळं काही करून झाले. थकलोय मी आता, हरलोय मी आता. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, काय थकलायस तू, हरलायस तू? जीवा देशमुख हरलाय. जो जीवा देशमुख अख्ख्या जगाला इथे समजावून सांगायचा, जो जीवा देशमुख अख्ख्या जगाला सांगायचा की हा जीवा देशमुख कधीच हरू शकत नाही, कधीच थकू शकत नाही, तो जीवा आज हरला आहे. तेव्हा काव्या आणि जीवा समोरासमोर असतात. तेवढ्यातच तिकडून पार्थ येत असतो. हे तू सांगतोयस
जेव्हा रम्या माझ्याशी बोलली होती की तिचं आणि पार्थ देशमुखांचं लग्न होणार आहे हे गुरुजींनी भाकीत केलं आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी कोणाशी बोलण्याचा प्रयत्न नाही केला. मी ताईशी बोलण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला ते नाही जमलं. तेव्हा काव्याने जीवाचा हाताला धरलेलं असतं आणि तीच गोष्ट इकडे आता पार्थने पाहिलेली असते. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांशी संवाद साधण्याचा तेव्हा प्रयत्न केला, पण त्याने मात्र काही झालेलं नाही आहे जीवा. जेव्हा मी तुला फोन केला आणि तुला फोन केल्यानंतर तू मला किती छान आणि प्रेमाने समजवलंस जीवा, ती गोष्ट तू आठव ना, ती गोष्ट तू का आठवत नाही आहेस जीवा? आणि तुझ्या त्या समजावण्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये किती आणि काय काय चेंजेस झालेले आहेत हे मी तुला काही वेगळं सांगायला हवं आहे का जीवा? तेव्हा हे सगळं काही बोलणं इकडे दुरूनच पार्थ उभा राहून ऐकत असतो. जीवा म्हणत असतो, नाही नाही, मला ते काहीच आठवत नाही आणि आठवायचं सुद्धा नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, असं मला आठवतंय ना, पण तेव्हा तू मला काय केलं होतंस? इसूपचे जे काही जास्मिनचे जे काही टेक्निकल शब्द आहेत, टेक्निकल्स त्यांचे नियम आहेत, ते सगळ्या काही गोष्टी तू मला इथे समजून सांगितलं होतंस ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नाही, मला आता काहीच आठवत नाही, मला बोलायचं नाही आहे त्या विषयावर. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, एक मिनिट, त्या युसूफच्या ह्याला तू हे सगळं काही नाकारतोयस, त्यांच्या होप्स तू नाकारतोयस आणि असं कसं बोलू शकतोस जीवा? तेव्हा काव्याने जीवाचा हातामध्ये पकडलेला असतो आणि ती त्याला म्हणत असते, हे तेव्हा तूच मला सांगितलंस ना, हे बघ, हरून जाऊ नको, थकून जाऊ नको आणि त्याचबरोबर इथे अशी खचून जाऊ नकोस. फक्त आणि फक्त पार्थ देशमुख तुझाच आहे, तो दुसरा कोणाचाही होणार नाही आहे. ह्या गोष्टी तूच मला सांगितल्या होत्यास ना जीवा. एक गोष्ट सांगू का पार्थ तुला, जीवा तुला, हे बघ, जेव्हा माझा बोका हरवला होता तेव्हा मी खूप रडत होते. मला खूप वाईट वाटत होतं. मी खूप तो बोका शोधत होते. पण त्यावेळेस काय झालं तुला माहिती आहे का? अगदी त्याच वेळेला पार्थने मला जवळ घेतलं, मला मिठी मारली आणि मी रडत असताना मला समजावलं. आणखी एक गोष्ट सांगू का? जेव्हा ऑफिसमध्ये पत्रकार लोक आले होते, त्या पत्रकार लोकांनी माझ्यावर नाही नाही ते आरोप केले आपल्या नात्याबद्दल. त्याचबरोबर मला नाही नाही ते प्रश्न विचारले. पण तेव्हा मात्र इकडे पार्थने माझी बाजू घेतली. अख्ख्या पत्रकारांसमोर असं सांगितलं की ती माझी बायको आहे, तिच्याविषयी वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. जीवा, हेच तर मॅजिकल आहे ना रे जीवा, हे बघ, प्लीज ऐकून घे ना. काव्याचे हे शब्द ऐकल्यानंतर जीवा रडत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, तू हे सगळं विसरलायस का? अरे हे तर मॅजिकल आहे ना, जे आपल्याकडे नाही आणि ते आपल्याला मिळेल, हे तर एक मॅजिक आहे ना. तारे वारे हे सगळं काही आपल्याला मिळायला भाग पाडतं, हा तर कॉन्फिडन्स आहे, हे तर मॅजिकल आहे ना जीवा. तेव्हा जीवा रडत असतो आणि तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, हे बघ, तू रडू नको बरं, इथे शांत बस बरं. तेव्हा जीवा म्हणत असतो, तेच तर, मी काय काय नाही केलं नंदिनीला मिळवण्यासाठी, मी किती आणि काय काय गोष्टी केल्या आहेत, हे तुला काही वेगळं सांगायला नकोय, असं आता इकडे जीवा म्हणत असतो. तेव्हा काव्या त्याच्यासमोर बसते आणि त्याला सांत्वन करत असते आणि म्हणत असते, तिच्यासाठी काय नाही केलं, सगळं काही करून झालं. तिच्या प्रेमासाठी प्रॉन्स खाल्ले, आज मी तिथून निघालो, साधं तिने मला अडवलं सुद्धा नाही अगं. मग हे काय आहे? आपण नुसतं असं भटकायचं का? कस्तुरीच्या शोधामध्ये कुठं आणि कुठंपर्यंत भटकायचं, तेच मला काही कळत नाही, सांग ना. तेव्हा आता जीवा रडत असतो. तेव्हा काव्या त्याला शांत करत असते आणि म्हणत असते, जीवा देशमुख, रडणारा नाही पाहायचा आहे मला, तुला आपल्या आयुष्याचा फंडा सांगू का जीवा? हे बघ, आपल्या आयुष्याचा फंडा आहे, जे आपलं आहे ना ते आपल्याला मिळणारच, ते आपल्याला मिळूनच राहणार, कळलं तुला? बघ, ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेव जीवा. कारण तुला एक गोष्ट सांगू का, हाच तर आयुष्याचा खरा फंडा आहे ना. आणि विश्वास ठेवायला हे सगळं काही आपल्या पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलं आहे ना. त्यामुळे जे आपलं आहे ना ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही किंवा ते आपल्याकडून कोणीही कधी हिसकावून घेणार नाही, ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. आता आपल्याच पार्टनर्सने आपल्याला ह्या गोष्टी शिकवल्या आहेत, सांगितल्या आहेत. ही गोष्ट जेव्हा इथे काव्या बोलते तेव्हा मात्र इकडे पार्थला तो सगळा काही भूतकाळ आणि त्या सगळ्या गोष्टी इथे आता आठवू लागलेल्या असतात. सोबतच पार्थ आता विचार करू लागलेला असतो की मी आत्तापर्यंत काव्याबरोबर किती चुकीचा वागत होतो. आत्ता मी जेव्हा इथे जीवा आणि काव्याला एकत्र पाहिले, त्यांना त्या बोलताना सगळ्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा मात्र इकडे पार्थ धावतच तिथून बाहेर पळत आलेला असतो. आता पार्थ धावतच बाहेर पळून आल्यानंतर इकडे मात्र तो गाडीमध्ये बसतो आणि गाडीमध्ये बसून सुसाट वेगाने तिथून तो निघालेला असतो. कारण त्याला एका ठिकाणी जायचं असतं. आता ते ठिकाण कोणतं हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलंच आहे बरं का प्रेक्षकांनो. तो दुसरी तिसरीकडे कुठेही नाही, तर तो निघालेला असतो, तो म्हणजेच की नंदिनीकडे. आता इकडे
इकडे दुसऱ्या बाजूला आपली नंदिनी जी आहे ती बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिलेली असते. आज तिला इकडे जो काही जीवा आहे ते जीवाची फार आठवण येत असते आणि कपडे काढत असते. कपडे काढत असताना आता तिची जी ओढणी आहे ना ती ओढणी खाली पडून जाते. हवेचा झोका आलेला असतो आणि त्या हवेमुळे ती ओढणी अलगद खाली पडते आणि तेव्हा लास्ट टाईमचा जो काही सीन आहे तो इथे नंदिनीला आठवत असतो. एकदा अशीच ओढणी खाली गेली होती आणि ओढणी खाली गेल्यानंतर जो काही जीवा आहे त्या जीवाने ती ओढणी अलगदच पकडली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे आपल्या नंदिनीला आठवू लागलेल्या असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवू लागल्यानंतर इकडे ती आरशामध्ये येते आणि हे सगळं काही पाहत असते. त्यानंतर पुन्हा एकदा बाहेर जाऊन पाहते, पण आज मात्र तिथे कोणीच नसतं. सरते शेवटी काय तर इकडे आता ओढणी घेण्यासाठी तिला खाली जावंच लागणार असतं आणि त्यामुळे ती पुन्हा खाली जाते. आता खाली गेल्यानंतर पुन्हा जीवाचा तो चेहरा आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी इथे आता तिला आठवू लागलेल्या असतात. कशा पद्धतीने जीवाने तिला मनवण्यासाठी हे सगळं काही केलं, कशा पद्धतीने काही जरी झालं तरी जीवा तिला नेहमी सांत्वन करायचा, आधार द्यायचा. पण आज मात्र इथे तीच जागा सुनी झालेली असते. त्या जागेवरती आता इथे कोणीही नसतं आणि त्याचमुळे तिचे पावलं त्या जागेवरती घुटमळत असतात आणि घुटमळत असताना इकडे नंदिनी विचार करते, काय करू, मला तर काहीच कळत नाही आहे. कशा पद्धतीने हा सगळा काही जो तिला आहे ना ते मी सोडवणार आहे. नाही, जीवाची मला फार आठवण येते असा विचार ती इथे करत असते. जीवा मला माफ करा असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. पण सरते शेवटी काय तर तिच्या मनामध्ये हे चाललेलं जे काही वादळ आहे ते एका क्षणात थांबतं. कारण समोरून एक पांढरी गाडी येत असते आणि त्या गाडीचा सर्व प्रकाश नंदिनीच्या चेहऱ्यासमोर पडतो आणि जेव्हा तो प्रकाश नंदिनीच्या चेहऱ्यासमोर पडतो तेव्हा नंदिनीला असं वाटतं की जीवा तुम्ही आलेला आहात. मला पूर्ण खात्री होती की जीवा तुम्ही नक्कीच याल म्हणून. असं म्हटल्यानंतर तिला समोर पार्थ दिसतो. आता पार्थ समोर दिसल्याबरोबर इकडे नंदिनीला थोडंसं वेगळंच वाटत असतं. कारण आता इकडे तिने जीवा येईल अशी अपेक्षा धरली होती, पण नाही. इथे आता आलेलं असतं कोण तर पार्थ समोर येतो आणि तेव्हा तो नंदिनीशी बोलत असतो. तो म्हणतो, नंदिनी तुम्ही कशा आहात? तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, डोंट वरी, मी आज जीवाचा भाऊ म्हणून तुमच्याकडे नाही आलेलो, तर मी तुमचा मित्र म्हणून आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. सांगू का नंदिनी, लग्नानंतर आपण जीवाला आणि त्याचबरोबर काव्याला शोधण्याचा, त्यांना वेळ देण्याचा फार प्रयत्न करत होतो. पण तसं अजिबातच झालं नाही. मी कावरलेला, तुम्ही बावरलेल्या. नेहमीच आपण आपला कम्फर्ट झोन शोधत नेहमीच खोलीच्या बाहेर यायचो, कॉफी बनवायचो आणि निवांत बसून कॉफी प्यायचो. सांगू का नंदिनी, मला तुमच्याशी बोलताना कधीच माझ्या मनामध्ये वेडेवाकडे विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीच आल्या नाही आहेत. पण मनामध्ये एक भीती कायम असायची की मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही माझ्याशी बोलत आहात, तर मला काव्याने पाहिले, तुम्हाला जीवाने पाहिले तर ते मनामध्ये गैरसमज तर निर्माण करून घेणार नाहीत ना. तर नंदिनी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आपलासुद्धा भूतकाळ होता, आपल्याकडे सुद्धा भूतकाळाचं बॅगेज होतं. पण एक गोष्ट सांगू का, त्या गोष्टीचा जीवा आणि काव्याने कधी बाऊ केला नाही आहे. आपण समजूतदार होतो, समजदार होतो म्हणून एका झटक्यात पुढे निघून गेलो. आपण भूतकाळाचं ओझं इथे घेऊन बसलो नाही किंवा जीवा आणि काव्याने सुद्धा आपल्या बाबतीत कधी गैरसमज निर्माण करून घेतला नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही बोलता ते अगदीच बरोबर आहे. हो, हे सगळं काही खरं आहे. पण पार्थ मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आज हे सगळं असं अचानक का बरं आठवतंय? तेव्हा पार्थ म्हणत असतो, कारण आज मी इथे एकाच घरामध्ये समोरासमोर जीवा आणि काव्याला समोरासमोर बोलताना बघितलं आहे. दोघांनी नजरेत नजर घालून बघितलं एकमेकांकडे. काव्याने जीवाला थोपटलं. जीवा काव्यासमोर ढसाढसा रडला. एवढे दिवस जी गोष्ट मला बघण्याची हिंमत नव्हती. असं वाटत होतं की मी जेव्हा जीवा आणि काव्याला एकत्र पाहील तेव्हा तीच 16 डिसेंबरची रात्र आणि त्याचबरोबर तोच 16 डिसेंबरचा तेव्हा तो दोघांचा एकत्रित फोटो माझ्या नजरेसमोर येईल. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्याकरिता तेच शेवटचं आणि अंतिम सत्य होऊन बसलं होतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तेवढाच रंजक असणार आहे. आता काव्याची मॉर्निंग झालेली असते. सकाळी मॉर्निंग झाल्यानंतर बोका समोर असतो आणि म्हणत असते, काय रे बोक्या,
तुला मॉर्निंग किस हवा आहे का असं म्हटल्यानंतर लगेच आता ती त्याला किस द्यायला जाते, पण समोर बोकाच नसतो. डोळे उघडून पाहते तर बोका खाली पडलेला असतो. तेव्हा ती तशीच गुडघ्यावर रांगत रांगत त्या बोक्याच्या मागे मागे पळत असते. आता बोक्याला इथे पार्थने दोरी बांधलेली असते बरं का, आणि काव्या म्हणत असते, ए बोक्या थांब, ए बोक्या थांब, काय होतंय तुला? तू काय इथे आता खरंच सजीव प्राणी झालायस की काय? बोक्या थांब, तुला मॉर्निंग किस हवी ना, बोक्या थांब. असं म्हणून काव्या त्याच्या मागे मागे धावत असते. आता शेवटी काय तर इथे पार्थ जिन्याच्या तिथे एका भिंतीला रेलूनच बसलेला असतो, आणि शेवटी बोका जो आहे तो पार्थ जवळ येतो, आणि तेव्हा काव्या धावत धावत आलेली असते का तर बोक्याला मॉर्निंग किस द्यायचा म्हणून. आता धावत धावत आल्यानंतर समोर ती पाहत नाही, पण काव्याचं डोकं जे आहे ते पार्थला जोरातच लागलेलं असतं, आणि पार्थचं डोकं सुद्धा काव्याला जोरातच लागलेलं असतं. पण तो जो काही बोका आहे ना, तो बोका मात्र इथे आपल्या पार्थच्या जवळ असतो, त्याच्या हातामध्ये असतो. तेव्हा काव्या हे सगळं काही पाहतच असते. एका वेळी म्हणजे काही भागामध्ये लास्ट एपिसोडमध्ये एका एपिसोडमध्ये त्यांनी दाखवलं होतं की सेम इथे ह्याच पद्धतीने काव्याने सुद्धा इथे पार्थबरोबर थोडीशी मस्करी केली होती. पण आता ह्यानं असं का बरं केलं असेल हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इकडे दुसऱ्या बाजूला आपली जी नंदिनी आहे ना, तिला जीवाची फार आठवण येत असते, आणि त्यामुळेच आता इकडे खिडकी उघडून पडदे बाजूला करून ती गार्डनमध्ये जीवाला आठवत असते, तिकडे पाहत असते. तेवढ्यातच तिथे शारदा येते. शारदा आल्याबरोबर खिडकी बंद करून घेते आणि पडदे ओढून घेते, आणि त्यानंतर ती नंदिनीला म्हणत असते, तू आत्ता खिडकी का आणि कशासाठी उघडतीयस? तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? वाऱ्याने आपली दिशा बदललेली आहे नंदिनी. बाहेर आता पूर्ण रखरखाट आहे, कोणीही नाही आहे बाहेर, आणि तू चक्क इथे बाहेर डोकावून बघतेस. तू चक्क इकडे एक गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतेस, पण बाहेर काहीच नाही आहे नंदिनी. बाहेर तर सुकसुकाट रखरखाट झालेला आहे, असं स्पष्टपणे आता इकडे शारदाने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे जो काही पार्थ आहे, त्या पार्थने जीवासाठी आज अंडी उकडलेली असतात, आणि उकडलेली अंडी तो इथे जीवासमोर घेऊन आलेला असतो. तेव्हा जीवा पार्थकडे पाहतच असतो की हे बडे भैयाचं प्रेम आहे का, की आणखी काही आहे, ह्या गोष्टीचा तो विचार करत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.